मित्र नमस्कार. एखादा व्यक्ती खूप प्रसिद्ध पावला की त्याचं आडनाव असलेली लोक एवढे काही मोठे होतात की काही विचारायला नको. काही दिवसांपूर्वी एक तेंडुलकर आडनावाचा व्यक्ती मला भेटला. मी सहजच उत्सुकतेनं त्याला विचारलं की का रे, म्हटलं सचिन तेंडुलकरचा तू कोण? त्यानं पटकन काही विचार न करता, जसं त्याला अनेक लोक हा प्रश्न विचारित असतील त्यामुळे त्याचं तोंडपाठ झालेलं उत्तर त्यानं पटकन मला देऊन टाकलं. तो म्हणे, मी सचिन तेंडुलकरचा भाऊ. पटकन माझ्या भुवया उंचावल्या. मी त्याला म्हटलं, सचिन तेंडुलकरला तर एवढेच असे भाऊ आहेत, त्यांची नावं तर मला माहिती आहेत, तुझा काही नावात ते उल्लेख नाही. म्हणे भाऊ म्हणजे असा भाऊ, म्हणजे मावस भाऊ, चुलत मावस भाऊ वगैरे वगैरे असं काहीतरी नातं त्यानं सांगितलं. तर म्हटलं, सचिन तेंडुलकर तुमच्या गावचा आहे का? तर म्हणे हो, आमच्या गावचा आहे. तर त्यानं त्याच्या गावाचं नाव सांगितलं मला. मग माझ्यातली काही शोधपत्रकर्ता गप्प बसे ना. म्हटलं चला, खरंच सचिन तेंडुलकरचं ते गाव आहे का याचा आपण तपास करू. तर मित्रांनो, मी याचा तपास केला आणि वेगळीच माहिती पुढे आली. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील हरचे हे गाव सचिन तेंडुलकरचं मूळ गाव असल्याचं मानलं जातं म्हणण्यापेक्षा तिथल्या ग्रामस्थांनी तसं मानलं आहे. काही वर्षांपूर्वी या गावाशेजारी गावापासूनच जवळपास 15-20 किलोमीटरवर असलेल्या भडे गावाचाही उल्लेख हे सचिनचे मूळ गाव असल्याचा तिथल्या ग्रामस्थांनी केला होता. आता महत्त्वाचं म्हणजे या दोन गावच्या ग्रामस्थांना जसं का सुचलं की सचिन तेंडुलकर आपल्या गावचा आहे, तर तिथे तेंडुलकर आडनावाची व्यक्ती खूप मोठ्या संख्येनं राहतात. त्यामुळे त्यांनी आपापली त्याच्यातला हरचे गावामध्ये तर सचिनचे काकासुद्धा निर्माण झाले आणि अनेक यूट्यूबरनी या विषयावर व्हिडिओ बनवलेला आहे. तर म्हटलं चला आपण शहानिशा करू. तिथला काही ग्रामस्थांना म्हणण्यापेक्षा ज्यांचा अभ्यास आहे, जे खूप आता 75-80कडे झुकलेले आहेत, तिथल्या काही ग्रामस्थांना मी विचारलं. आता अनेक ग्रामस्थ हेच सांगतात की सचिन तेंडुलकरचं हे मूळ गाव आहे वगैरे वगैरे. त्यातला कोणी नाही म्हणत नाही, पण तिथल्याच काही ग्रामस्थांना विचारलं आणि त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. किंवा सचिन तेंडुलकरचं हे मूळ गाव नाही असं म्हणणार त्यांच्याकडे काय आहे नेमकं, हे जेव्हा मी विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक गोष्टी पुढं आल्या. त्याच्यातून असं कळलं की सचिन तेंडुलकरचं हरचे हे मूळ गाव अजिबात नाही. त्यामुळे असे जर कोणी व्हिडिओ बनवत असतील तर ते चुकीचं आहे. तर आज जाणून घेणार आहोत सचिन तेंडुलकरचं हरचे हे मूळ गाव का नाही याबद्दल. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. एखादा आडनाव प्रसिद्ध झालं ना मित्रांनो, की त्या आडनावाचा फायदा अनेक लोक उठवतात. ते विशेष करून त्या आडनावाची व्यक्ती, कुठलं तरी नाव त्या व्यक्तीशी आपलं जोडतात, कुठलं तरी नातेसंबंध जोडतात आणि त्या आडनावाचा वाटेल तितका फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. तसंच हे सचिन तेंडुलकर नावाच्या आडनावाचं आणि त्याच्या मूळ गावाबद्दल केलं जातं. अनेक यूट्यूबर्सनी या कोकणातील हरचे गावाला भेट दिलेली आहे. तिथलं एक तेंडुलकर आडनावाच्या व्यक्तीचं घर दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आणि ते त्यांचं मूळ घर असल्याचं सांगितलं गेलं आहे. तर याच्याबाबत सत्यता काय मित्रांनो, तर मी तुम्हाला सुरुवातीला तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय की मी एक लोकमतने दिलेली बातमी या स्क्रीनवर टाकलेली आहे. त्या बातमीचा आशय असा आहे की काही वर्षांपूर्वी, म्हणजे जवळपास 8-10 वर्षांपूर्वी, उदय सामंत त्यावेळी पालकमंत्री होते फक्त ते रत्नागिरीचे. तर त्या पालकमंत्री असलेल्या उदय सामंत यांना सचिन तेंडुलकर एका कार्यक्रमात भेटला होता. त्यावेळी त्याने उत्सुकतेपोटी हा प्रश्न विचारला होता की हरचे तुमचे मूळ गाव आहे का? तर त्यानं स्पष्ट शब्दात या गोष्टीचा इन्कार केला होता. तर त्याची बातमीचं कात्रण मी तुमच्यासमोर सादर केलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, एके वेळी तर म्हणजे जवळपास 6-7 वर्षापूर्वी तर तरुण भारत नावाच्या पेपरमध्ये अशी बातमी आली होती की सचिन त्याच्या मूळ गावी येणार यात्रोत्सवासाठी. आता या हरचे गावचं हे जे आहे ग्रामदैवत आहे सत्तेश्वर. अनेक ग्रामस्थांना ते सत्तेश्वर लिहिता येत नाही, ते सत्तेश्वर म्हणतात. सत्तेश्वर म्हणजे काय, ते एक असं म्हणतात, सत्याचा त्या गावाचं जे ग्रामदैवत आहे त्याचं नाव आहे सत्तेश्वर. सत्य म्हणजे असत्य, सत्यमधला सत्य, त्याच्यावर एक मात्रा द्यायची आणि पुढे श्वर. गावातील अनेक ग्रामस्थ चांगले शिकले सवरलेले सुद्धा सत्तेश्वर करतात, म्हणजे सत्ता त्याच्यापासून सत्तेश्वर असं करतात. हे सत्ते किती भिनलेले आहे बघा. तर हा विषय जाऊ दे.
तर त्या गावची यात्रोत्सव असतो त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिकमध्ये. तर त्या यात्रोत्सवासाठी सचिन तेंडुलकर यावर्षी येतो आहे अशी अफवा ग्रामस्थांनी पसरवली. तरुण भारतला प्रचंड मोठी बातमी आली. त्याच्या काकाचा कोट त्याच्यामध्ये, काकाचं म्हणणं होतं त्या बातमीमध्ये, आला तर बरं होईल वगैरे वगैरे, तथाकथित काकाचं. इथल्या सरपंच त्यावेळेचे होते, त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्ही चांगले रस्ते वगैरे करू वगैरे असं काय काय. तर प्रत्यक्षात असं काही झालं नाही, कारण त्या गावामधला यात्रोत्सव काही यावर्षी भरलेला नव्हता किंवा त्या वर्षी मोठा भरणार होता असं पण नाही. तर सचिन तेंडुलकर येईलच कशाला असा विषय होता. पण ही बातमी मोठीच्या मोठी प्रसिद्ध झाली आणि लोकांना कोकणात येणार सचिन येणार. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो मित्रांनो. आम्ही लहान असताना म्हणजे जवळपास एक 30-एक वर्षापूर्वी, समजा 30-35 वर्षापूर्वी रत्नागिरीमध्ये ज्यावेळी अझरुद्दीन आपल्या भारतीय संघाचा कॅप्टन होता, त्यावेळी रत्नागिरीमध्ये रामनाथ पारकर गौरवनिधी सामना झाला होता रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडियमवर. त्यावेळी सचिन तेंडुलकर रत्नागिरीत आला होता, अझरुद्दीन रत्नागिरीत आला होता आणि काही त्यावेळेचे जे कोणी महान खेळाडू होतील ते पण रत्नागिरीत आले होते. या रत्नागिरीपासून हरचे हे गाव 38 ते 40 किलोमीटरवर आहे. तर त्या गावात सचिन तेंडुलकर एवढ्या जवळ येऊनसुद्धा आलेला नव्हता. सचिन तेंडुलकर आता रिटायर आहे. तर रिटायर झाल्यानंतर पुढच्या 2-3 महिन्यातच त्यानं मंडणगड तालुक्यामधील एका अंधशाळेला भेट दिली होती. त्यावेळीसुद्धा तो हरचे गावामध्ये आलेला नव्हता. आणि तुम्हाला मी बातमीचं कात्रण तर सांगितलेलंच आहे. आता महत्त्वाचा विषय, सचिन तेंडुलकर येत का नाही गावी, तर त्यानं स्पष्ट सांगितलं की त्याचं दापोली तालुक्याशी नातेसंबंध आहेत, हरचे गावाशी अजिबात नाही. या बातमीतच म्हटलेलं आहे तसं. दापोली तालुक्याशी त्याचं काहीतरी आईचं माहेर आहे किंवा वडिलांकडून काहीतरी आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर हे आपल्याला माहिती आहे की खूप मोठे कवी होते, साहित्यिक होते आणि प्राध्यापकसुद्धा होते. तर त्यांच्या मृत्यूपूर्वी ते 1-1.5 वर्ष अगोदर या गावात आले होते. इथल्या लोकांनी त्यांना आमंत्रित केलं होतं. तर त्यावेळी ते आले होते आणि त्यावेळी हरचेचे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय जे आहे तर त्याच्यासाठी कुठे त्याचं नवीन इमारत त्याची बांधायची होती. त्याच्यासाठी निधी मिळवण्यासाठी म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी ते आले. त्यावेळी साहित्यिक बांदिवडेकरसुद्धा त्यांच्यासोबत होते. तर आता हे सचिन तेंडुलकरच्या वडिलांना आणलं कोणी, तर हरचे गावचे एक रहिवासी सुरेश तेंडुलकर हे भारतीय कबड्डी संघामध्ये खूप मोठे खेळाडू होते. आय थिंक माझ्या माहितीनुसार ते भारतीय कबड्डी संघाचे कॅप्टनसुद्धा राहिलेले आहेत, पण त्याच्याबद्दल मला व्यवस्थित माहिती नाही. पण ते खूप मोठे कबड्डीपटू होते आणि ते हरचे गावचे मूळ रहिवासी आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ते सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर यांचे निकटवर्ती होते समजा. तर त्यांनी सचिन तेंडुलकरच्या वडिलांना गावात आणलं. आता त्यानंतर काही दिवसांनी सचिन तेंडुलकर याच्यावर चेंडू कुरतडल्याचा आरोप झाला. त्यावेळी मी योगायोगानं सुरेश तेंडुलकर मला राजापूरमध्ये भेटले होते. त्यांना मी सहज विचारलं की सचिन तेंडुलकर असा चेंडू कुरतडण्याचा जो आरोप झाला आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय, कारण ते त्यांच्या निकटवर्ती होते. तर त्यानं स्पष्ट शब्दात सांगितलं की सचिन तेंडुलकर काळा की गोरा किंवा सचिन तेंडुलकरचं नखसुद्धा मी आजपर्यंत पाहिलं नाही. म्हटलं त्यांचे वडील तर तुमचे निकटवर्ती आहे, तुम्ही जाता त्यांच्याकडे, हो, पण सचिन तेंडुलकर कधीच भेटत नाही मला. इतका त्यावेळी तो बिझी असलेला माणूस. ओके. आणि त्यांनी एवढं नम्रपणे सांगितलं की सचिन तेंडुलकर मला ओळखत असेल की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. तो त्याच्या मूळ गावातले लोक, आपण हे मूळ गाव आहे वगैरे एवढं त्याला कसं माहिती असेल. आणि तो आता मूळ गाव कसं म्हणतात मित्रांनो, तर मूळ गाव म्हणजे तिथं जन्म झालेला असावा त्याच्या वडिलांचा तरी जन्म असावा, वडिलांचा कधी संबंध होता, यांच्या कित्येक पिढ्या ह्या गावातच आलेल्या नाही, कित्येक पिढ्या गावातच आल्या. आता मी तुम्हाला म्हटलं रमेश तेंडुलकर हे आले होते, तर त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. आणि साहित्यिक म्हटल्यावर तो कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ शकतो. जरी मला कुठे कार्यक्रमाला बोलवलं तर मी थोडीच माझ्या गावचा असला कार्यक्रम तरच जाईन, कुठेही जाऊ शकतो. तसे ते आले होते. सचिन तेंडुलकरने या गावातल्या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये काही देणगी दिलेली आहे. तर ती देणगीसुद्धा सचिन तेंडुलकर त्याचा मूळ गाव आहे म्हणून दिलेली नाही, तो कोणालाही देणगी देतो. किती जणांना त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. सचिन तेंडुलकर
राज्यसभेचे खासदार राहिलेला आहे. तर त्यावेळी प्रत्येक खासदारानं एक दत्तक गाव घ्यावं असं केंद्र सरकारनं नियम केला होता. तर सचिन तेंडुलकरनं एक मध्य प्रदेशातले गाव दत्तक घेतलं आणि ते गाव मॉडिफाय केलं. एवढंच नव्हे तर सचिन तेंडुलकर फाउंडेशन अशी एक संस्था आहे जी सचिन स्वतः चालवतो. त्याच्यातसुद्धा त्याने गाव घेतलं ते महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील घेतलं, हरचे गाव घेतलं नाही. याच्यावरून हरच्याशी त्याचे नातेसंबंध आहेत की नाही हे तुम्ही हे करू शकता, कल्पना करू शकता. पण एखाद्याचं आडनाव तेंडुलकर आहे, पटकन त्याला कळतं की सचिनचं विचारलं तर आपण सांगून द्यायचं आपलाच कोणतरी आहे. या गावामध्ये मित्रांनो एक अशी घटना घडली होती. मी तुम्हाला जाता जाता एक किस्सा सांगतो की माणूस मोठा झाला की त्याच्या मोठेपणाचा आपलं आडनाव पण तेच असेल तर त्याच्या मोठेपणाचा आपण कसा फायदा उठवतो त्याची एक गोष्ट सांगतो. सचिन तेंडुलकरला पहिली जी मुलगी झाली सारा, तर त्यावेळी या गावामध्ये सुवेर पाळण्यात आला होता. एका सलूनमध्ये अशी चर्चा होती. खूप बरेचसे 2-3 तेंडुलकर तिथे बसलेले होते. तर एका सलूनमध्ये आलेल्या बाहेरच्या व्यक्तीनं त्यांना विचारलं, आज लवकर जायचं नाही, दुपारची वेळ होती. नाही, आज काय पूजा वगैरे करण्याचा माझा विषय नाही, कारण आम्हाला सुवेर आलेला आहे. तर आश्चर्य वाटलं. गावात तर कोणाकडे कुठल्या तेंडुलकराकडे कोणी झाल्याचं ऐकिवात नाही, मग कसा काय सुवेर आलो. तर त्या तेंडुलकराने सांगितलं, म्हणे सचिन तेंडुलकरची बायको बाळण झाले ना, त्यामुळे आम्ही सुवेर पाळतोय. झालं काही दिवस गेले, 3-4 महिने, जास्त पण नाही, 3-4 महिने गेले आणि गावातील एका तेंडुलकर नावाच्या व्यक्तीपासून त्याच्याकडे कामाला असलेल्या बाईला दिवस गेले. ती बाळंत झाली आणि त्या व्यक्तीनं हात वर केले की मी या मुलाची जबाबदारी घेणार नाही. मग तिनं पोलिसात तक्रार दिली की यानं लग्नाचा आमिष दाखवून माझा गैरफायदा घेतला आणि मला त्याच्यापासून मूल झालेलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्याची पेपरातसुद्धा बातमी आली मोठी आणि सगळीकडे गाजावाजा झाला. अतिशय तेंडुलकर आडनावाच्या नावासकट आली बातमी. त्यानंतर असं झालं, तीच व्यक्ती जिनं प्रश्न विचारला होता की तुम्हाला कोणाचा सुवेर आला वगैरे, मग तीच व्यक्ती आणि ते सुवेर पाळणारे काही तेंडुलकर ग्रामस्थ सलूनमध्ये योगायोगाने भेटले. तर त्या व्यक्तीनं त्या एका तेंडुलकर नावाच्या ग्रामस्थाला विचारलं, का हो तुम्हाला सुवेर आला ना? तर त्यानं कळत ना आपण चेहरा असा वेगळाच करून विचारला, कसला सुवेर कसला? तर म्हणे तेंडुलकरला मुलगा झाला ना. त्या आपल्याच गावच्या रहिवाशाला तेंडुलकरला मुलगा झाला नाही का? त्या ग्रामस्थाचा चेहरा तेंडुलकर नावाच्या त्या ग्रामस्थाचा चेहरा खडकन उतरला. बघा मित्रांनो, गावात एखाद्या तेंडुलकर नावाच्या व्यक्तीपासून अनैतिक संबंधातून एका बाईला दिवस गेले, तिला मुलगा झाला, त्याचा कोणी सुवेर नाही पाळला. तो कुठे सचिन तेंडुलकर, तो मुंबईत त्याची बायको बाळण झाली, त्याचा सुवेर गावात पाळण्यात आला. मित्रांनो, जे आहे ना ते सत्य आहे ते दाखवा. तुम्ही जे यूट्यूबवर व्हिडिओ पाहिलात की सचिन तेंडुलकरचं हे मुलगा, गावामध्ये सचिन तेंडुलकरची पायाची धूळसुद्धा कधी आलेली नाही किंवा त्याच्या इतर कुठल्या नातेसंबंधांनी किंवा इतर कुठल्या नातेवाईकांनी गावाला भेट दिली अशी अचानक तुम्ही बोलवलात आणि ते आले तर ते कुठेही जातात. सेलिब्रिटी असल्यामुळे, सेलिब्रिटीचे नातेवाईक असल्यामुळे ते स्वतःहून आले गावाला भेट द्यायला, मूळ शोधत, तर असं कधीही झालेलं नाही. असं असतानासुद्धा असे खोटे व्हिडिओ बनवणं बंद करा. कारण कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, या खोट्या व्हिडिओमुळे लोक इमोशनल होतात. कधीतरी जी गोष्ट घडलेलीच नाही किंवा जी गोष्ट अस्तित्वातच नाही ती गोष्ट कुठेतरी नोंद होते त्याची आणि कुणाचा तरी उगाचच फायदा होतो. आणि काय म्हणतात ते उगाचच, आता कसं होतं याचं हे सांगतो, उद्या हे सचिनचे काका म्हणवणारे किंवा सचिन त्याच्या नातेसंबंध स्वतः जोडणारे असं काहीतरी केलं तर बातमी काय येईल पेपरमध्ये की सचिन तेंडुलकरच्या अमुक याने काकानं मामानं असं वाईट कृत्य केलं. त्याला बदनाम कोण झाला तर सचिन तेंडुलकर झाला. एवढं या बातमीचं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला की अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. सचिन तेंडुलकर कुठेही इकडे या एरियात आलेलं नाही, त्यामुळे त्याचं हे मूळ गाव असू शकत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.